नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संत ब्रह्मनायक बाळूमामा आणि खंडोबा राजा यांच्यातील संपूर्ण संवाद आणि संपूर्ण माहिती, यांचे संबंध काय होते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर पाहूया. चला, चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो. श्री संत ब्रह्मनायक बाळूमामा आणि खंडोबा राजा यांचा संबंध हा अत्यंत पवित्र, दैवी आणि भक्तीने ओतप्रोत भरलेला मानला जातो. महाराष्ट्रातील अनेक भक्तांच्या मनात या दोघांविषयी अतूट श्रद्धा आणि त्यांच्या जीवनातील घडामोडीमधून हा संबंध अधिक स्पष्ट होतो. भक्तांनो, श्री संत बाळूमामा हे खंडोबाचे अत्यंत परमभक्त मानले जातात. खंडोबा म्हणजे भगवान शिवाचे एक रूप असून त्यांना मल्हारी मार्तंड असेही म्हणतात. बाळूमामाच्या आयुष्यात खंडोबाची कृपा सदैव राहिली आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे खंडोबाच्या सेवेत व भक्तीच्या व्यतीत झाले. लहानपणापासूनच बाळूमामांना खंडोबाविषयी विशेष आकर्षण आणि श्रद्धा होती. ते नेहमी खंडोबाचे नामस्मरण करत असत, त्यांची पूजा करत असत आणि भक्तांनो खंडोबाच्या मार्गावर चालण्याचा उपदेश देत असत. असं मानलं जातं की बाळूमामांना खंडोबाने अनेक वेळा दर्शन दिलं होतं. हे दर्शन केवळ स्वप्नात नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूती स्वरूपात होतं, असं अनेक भक्त सांगतात. त्यामुळे बाळूमामा हे केवळ एक संत नसून खंडोबाचे दूत किंवा भक्तांनो त्यांचेच अंश मानले जातात. त्यांनी जे काही उपदेश केले ते खंडोबाच्या इच्छेनेच केले असे मानले जाते. भक्तांनो, बाळूमामांचा मुख्य संदेश हा होता की भक्तींमध्ये प्रामाणिकपणा, साधेपणा आणि निस्वार्थपणा असावा. त्यांनी लोकांना सांगितले की खंडोबा हा एक भक्तांनो केवळ मंदिरात नसून तो प्रत्येकाच्या मनात आहे. ते मन शुद्ध असेल आणि श्रद्धा खरी असेल तर खंडोबा नक्कीच आपल्या भक्तांची मदत करतो. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून खरी श्रद्धा ठेवण्याचा मार्ग दाखवला. खंडोबाच्या यात्रांमध्ये आणि जत्रांमध्ये बाळूमामांचा विशेष सहभाग असे. ते भक्तांना मार्गदर्शन करत आणि त्यांना खंडोबाच्या मनात रमायला सांगत. अनेक वेळा भक्तांनो बाळूमामा भक्तांच्या अडचणी दूर करत आणि त्यामागे खंडोबाची कृपा असल्याचं सांगत असत. भक्तांनो, त्यामुळे लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला की बाळूमामा आणि खंडोबा यांच्यात थेट संबंध आहेत. बाळूमामांच्या जीवनात अनेक चमत्कार खंडोबाच्या कृपेने झाले असे मानले जातात. जसे की आजारी लोक बरे होणे, अडचणीत असलेल्या लोकांना मार्ग मिळणे, संकटातून सुटका होणे, हे सर्व अनुभव भक्तांनी सांगितलेले आहेत. बाळूमामा नेहमी म्हणत असत की हे माझं नाही, खंडोबाचं काम आहे. यावरून त्यांच्या नम्रतेचा आणि खंडोबावरील विश्वासाचा प्रत्यय येतो. या दोघांचा संबंध हा गुरुदेव असा होतो. खंडोबा हे बाळूमामांचे आराध्य दैवत होते, तर बाळूमामा हे खंडोबाचे खरे सेवक आणि भक्त होते. त्यांनी आपल्या आयुष्यभर खंडोबाची सेवा केली आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने बाळूमामा म्हणजे खंडोबा जिवंत अनुभव मानला जातो खंडोबांचा. भक्तांनो, बाळूमामा सद्गुरू संत बाळूमामा आणि खंडोबा राजा यांच्यातील नातं हे केवळ भक्त आणि देव एवढंच नव्हतं, तर ते एक आत्मिक, दैवी आणि अखंड श्रद्धेचं बंधन होतं. बाळूमामांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की जर भक्ती खरी असेल तर देव स्वतः आपल्या भक्तांसोबत चालतो, त्यांना मार्ग दाखवतो आणि त्यांच्या प्रत्येक संकटात त्यांना आधार देतो. श्री सद्गुरू संत ब्रह्मनायक बाळूमामा आणि खंडोबा यांचं नातं समजून घ्यायचं असेल तर ते फक्त भक्त आणि देव इतकंच मर्यादित नाही, तर ते एक जिवंत आध्यात्मिक प्रवाह आहे, ज्यात भक्तांनो देवाची शक्ती आणि संतांची सेवा एकत्र येऊन लोकांच्या जीवनाला दिशा देतात. बाळूमामांच्या जीवनात खंडोबा हा केवळ पूजेसाठी असलेला देव नव्हता, तर तो त्यांचा मार्गदर्शक, रक्षक आणि अंतर्मनात सतत जागृत असलेली शक्ती होती. बाळूमामा अनेकदा सांगत असत की खंडोबा बाहेर शोधण्याची गरज नाही, तो आपल्या अंतर्मनात, अंतःकरणात आहे.
ही विचारधारा त्या काळातील लोकांसाठी खूप वेगळी होती, कारण बहुतेक लोक देवाला फक्त मंदिरापुरतंच मर्यादित ठेवत होते. भक्तांनो, एक वेगळा पैलू असा सांगितला जातो की बाळूमामांनी खंडोबांच्या भक्तीला लोकजीवनाशी जोडून दिलं होतं. त्यांनी शेतकरी, धनगरी समाज, गरीब लोक यांना सांगितलं की तुमचं कष्टचं जीवनाचं हीच खरी पूजा आहे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा खंडोबा तुमच्यावर प्रसन्न होतो. त्यामुळे खंडोबा हा केवळ युद्धाचा देव किंवा भक्तांनो जत्रांचा देव न राहता तो लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. बाळूमामांच्या बोलण्यात आणि कृतीत एक विशेष गोष्ट दिसते. ते स्वतःला कधीच चमत्कार करणारे मानत नसत. जे काही घडत असे ते खंडोबाची इच्छा म्हणून सांगत असत भक्तांनो. म्हणून इथे एक गूढ बाजू भक्तांनो आहे. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार बाळूमामांच्या उपस्थितीत लोकांच्या मनात शांतता निर्माण होत असे, भीती कमी होत असे आणि आत्मविश्वास वाढत असे. हीच खरी दैवी शक्ती मानली जाते, जी थेट खंडोबाच्या कृपेचा अनुभव देते. खंडोबा हा परंपरेने राक्षसांचा नाश करणारा देव मानला जातो, पण बाळूमामांनी या अर्थाला वेगळी दिशा दिली. त्यांनी सांगितले की आपल्या आतल्या वाईट प्रवृत्ती, अहंकार, मत्सर, राग हेच खरे राक्षस आहेत. आणि जेव्हा आपण शक्ती, संयम आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारतो तेव्हा खंडोबा आपल्या आतल्या या राक्षसांचा नाश करतो. म्हणजेच खंडोबा हा बाहेरच्या युद्धांचा नव्हे तर आतल्या संघर्षांचा विजेता आहे. हा संदेश बाळूमामांनी लोकांपर्यंत पोचवला. याशिवाय बाळूमामांचा एक वेगळा दृष्टिकोन असा होता की त्यांनी भक्तीला भीतीपासून मुक्त केले. अनेक लोक देवाची पूजा भीतीपोटी करत असतात, काही वाईट होऊ नये म्हणून. पण भक्तांनो, बाळूमामा म्हणतात की खंडोबा हा प्रेमाचा देव आहे. तो भक्तांना घाबरवत नाही तर त्यांना आधार देतो. ही विचारसरणी लोकांच्या मनात मोठा बदल घडवून आणणारी ठरली. भक्तांनो, काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की बाळूमामा खंडोबाशी संवाद साधत होते. तो शब्दशः संवाद असो किंवा ध्यानातून मिळालेली प्रेरणा असो, त्यामुळे त्यांनी जी मार्गदर्शन केले ते केवळ वैयक्तिक अनुभव नव्हतं भक्तांनो, दैवी प्रेरणेवर आधारित होतं असं भक्त मानतात. भक्तांनो, बोला खंडोबाच्या नावानं चांग बरं, बाळूमामाच्या नावानं चांग बरं. या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पाहिले तर असं लक्षात येतं की बाळूमामा आणि खंडोबा यांचं नातं हे एक ऊर्जा आणि माध्यमाचं होतं. खंडोबा ही दैवी ऊर्जा आणि बाळूमामा हे त्या ऊर्जेचं माध्यम, ज्यांच्या मार्फत ती ऊर्जा सामान्य लोकांपर्यंत पोचली. भक्तांनो, तसेच भक्तांनो, त्यांच्या नात्यांचा सार असा मांडता येईल की बाळूमामांनी खंडोबाला आकाशातून खाली आणून लोकांच्या हृदयात बसवलं. त्यांनी देवाला दूरच्या शक्तीऐवजी जवळचा, समजून घेणारा आणि जीवनात सहभागी असणारा बनवलं. भक्तांनो, समजून घेणारा आणि जीवनात सहभागी असणारा बनवलं. म्हणूनच आजही भक्तांना असं वाटतं की बाळूमामा म्हणजे खंडोबाची चालती बोलती अनुभूतीच आहे. भक्तांनो, तसेच श्री संत ब्रह्मांडनायक बाळूमामा आणि खंडोबा राजा यांचं नातं अजून खोलवर समजून घ्यायचं झालं तर ते केवळ कथा, चमत्कार किंवा भक्तीपुरतं मर्यादित राहत नाही. ते एक जिवंत परंपरा, एक अनुभव आणि एक मार्ग बनून समोर येतं. भक्तांनो, बाळूमामांच्या जीवनात एक वेगळी गोष्ट जाणवते, ती म्हणजे समर्पण. त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य खंडोबाच्या चरणी अर्पण केलं होतं. पण हे समर्पण म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हती, ते त्यांच्या प्रत्येक श्वासात होतं. भक्तांनो, ते जेव्हा लोकांशी बोलायचे, मार्गदर्शन करायचे किंवा एखाद्या अडचणीत मदत करायचे तेव्हा ते स्वतःला कधीच पुढे करत नसत. ते नेहमी म्हणायचे की मी इतका करत नाही, सगळं खंडोबाच आहे. ही भावना म्हणजेच त्यांच्या आणि खंडोबामधील एकरूपता दाखवते. एक वेगळा दृष्टिकोन असा आहे की बाळूमामांनी खंडोबाच्या भक्तीला अनुभवात्मक बनवलं होतं. त्यांनी लोकांना सांगितले की देवाला फक्त मानायचं नाही,
तर अनुभवायचं आहे भक्तांनो. जेव्हा मन खूप अस्वस्थ असतं आणि अचानक शांतता मिळते, तोच खंडोबाचा स्पर्श आहे. म्हणजेच त्यांनी भक्तीला जीवनाशी जोडून दिलं, फक्त विधीपर्यंत मर्यादित ठेवलं नाही भक्तांनो. काही लोकांच्या मते बाळूमामा हे खंडोबाचे जिवंत प्रतिनिधी होते. पण इथे एक सूक्ष्म अर्थ आहे. ते स्वतः देव नव्हते, पण त्यांनी देवाची जाणीव इतकी प्रखर केली की त्यांच्या सहवासात लोकांना खंडोबाची अनुभूती यायची. हेच कारण आहे की त्यांच्या दर्शनाने किंवा नाव घेतल्याने लोकांना समाधान मिळतं, असं अनेक भक्त सांगतात भक्तांनो. खंडोबा हा परंपरेने युद्ध करणारा, राक्षसांचा नाश करणारा देव मानला जातो. पण बाळूमामांनी या संकल्पनेला एक अंतर्मुख अर्थ दिला. त्यांनी सांगितलं की जीवनातील खरा संघर्ष हा बाहेरच्या शत्रूंशी नसून आपल्या आतल्या भीती, शंका आणि नकारात्मक विचारांशी असतो. आणि जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो तेव्हा खंडोबा आपल्याला या अंतर्गत लढाईत जिंकायला मदत करतात. त्यामुळे खंडोबा हा केवळ बाह्य शक्ती नसून एक मानसिक आणि आध्यात्मिक बळ आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे भक्तांनो. शिवाय भक्तांनो, बाळूमामांच्या कार्यात समानता हा मोठा भाग होता. त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही. गरीब श्रीमंत, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू दे, ते सगळ्यांना समान प्रेम देत होते. त्यांच्या मते खंडोबा हा सर्वांचा देव आहे, तो कोणाच्याही मालकीचा नाही. ही विचारसरणी त्या काळात समाजात भक्तांनो मोठा बदल घडवणारी ठरली. काही अनुभव कथामध्ये असंही सांगितलं जातं की बाळूमामांनी भक्तांना स्वप्नात मार्गदर्शन केले, संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा दिली. भक्त हे सर्व खंडोबाच्या कृपेने घडत असतं असं मानतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते सगळ्यांच्या, बाळूमामा आणि खंडोबा यांचं नातं हे दैवी शक्ती आणि मानवी जीवन यांच्यातील पूल होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळूमामांनी भक्तांना कधीच अवलंबून राहायला शिकवलं नाही. त्यांनी सांगितलं की देवावर श्रद्धा ठेवा, पण स्वतःही प्रयत्न करा. खंडोबा मदत करतो, पण तो मेहनतीला साथ देतो. त्यामुळे त्यांनी भक्ती आणि कर्म यांचा सुंदर समतोल शिकवलेला आहे. असं म्हणतात की भक्तांनो, की बाळूमामा आणि खंडोबा यांचं नातं हे एक जिवंत मार्गदर्शन आहे. बाळूमामांनी दाखवून दिलं की भक्तांनो, देव फक्त पूजेसाठी नसतो, तर तो आपल्या प्रत्येक निर्णयात, प्रत्येक संघर्षात आणि प्रत्येक यशात सहभागी असतो. आणि जेव्हा भक्ती खरी असते तेव्हा देव आणि भक्त यांच्यातील अंतर पूर्णपणे नाहीस होतं. हेच त्याच्या नात्यांचं खरं गुण आणि सौंदर्य आहे भक्तांनो. बाळूमामांच्या जीवनात खंडोबा हा आधार होता. पण हा आधार बाहेरून दिसणारा नव्हता, तर आतून जाणवणारा होता. जेव्हा एखादा भक्त बाळूमामाकडे समस्या घेऊन यायचा, तेव्हा ते लगेच उपाय सांगत नसत. ते प्रथम त्या व्यक्तीचं मन शांत करत, त्याला धीर देत आणि नंतर सांगत की खंडोबावर विश्वास ठेव. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाळूमामा लोकांना देवावर अवलंबून राहायला शिकवत नव्हते, तर देवावर विश्वास ठेवून स्वतः मजबूत व्हायला शिकवत होते. एक वेगळा पैलू असा आहे की बाळूमामांनी खंडोबाच्या भक्तीला साधेपणा दिला. त्यांनी कधीही मोठ्या पूजा, महागड्या विधी किंवा दिखाव्याला महत्त्व दिलं नाही. त्यांच्या मते जर मन शुद्ध असेल आणि भावना खरी असेल तर खंडोबा स्वतः त्या भक्तांकडे आकर्षित होतो. त्यामुळे त्यांनी भक्तीला सहज आणि सर्वसामान्य माणसासाठी सुलभ बनवलं होतं. कधी कथांमध्ये असं सांगितलं जातं की बाळूमामांनी अनेक वेळा संकटात अडकलेल्यांना लोकांना वाचवलं होतं, भक्तांना वाचवलेलं होतं. पण त्यांनी कधीच त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. ते नेहमी म्हणाले की हे खंडोबांचं काम आहे, मी फक्त निमित्त आहे. इथे निमित्त हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. यावरून भक्तांनो त्यांच्या आणि खंडोबामधील नात्यांचं खरं स्वरूप समजतं.
म्हणजेच बाळूमामा हे त्या दैवी शक्तीचं माध्यम आहे. आणखी एक खोल अर्थ असा आहे की बाळूमामांनी खंडोबाच्या भक्तीत विश्वास आणि धैर्य यांचा संगम घडवला. त्यांनी लोकांना शिकवलं की फक्त देवावर विश्वास ठेवून चालणार नाही, तर संकटाला धैर्याने समोर जायचं आहे. खंडोबा हा आपल्या पाठीशी आहे ही भावना माणसाला भीतींवर मात करायला मदत करते. हा त्यांचा मुख्य संदेश आहे. खंडोबाच्या जत्रा, यात्रा आणि परंपरांमध्ये बाळूमामांचा सहभाग हा फक्त धार्मिक नव्हता, तर तो सामाजिक होता. त्यांनी या माध्यमातून लोकांना एकत्र आणलं, त्यांच्यात एकता निर्माण केली. त्यामुळे खंडोबाची भक्ती ही फक्त वैयक्तिक न राहता सामूहिक शक्ती बनलेली आहे. एक वेगळी गोष्ट म्हणजे बाळूमामांच्या सहवासात लोकांना विश्वासाचा अनुभव मिळायचा. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या जवळ बसल्यावर मन हलकं होतं, चिंता कमी होते आणि एक वेगळी ऊर्जा जाणवते. ही ऊर्जा म्हणजे खंडोबाची कृपा आहे. असं मानलं जातं की त्यामुळे बाळूमामा हे केवळ उपदेश करणारे संत नव्हते, तर अनुभव देणारे संत होते. तसेच बाळूमामांनी लोकांना हेही समजावलं की देवावर विश्वास ठेवताना अहंकार सोडणं खूप गरजेचं आहे. जेव्हा माणूस मी हा विचार सोडतो आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा खंडोबा त्याच्या जीवनात मार्गदर्शन करतो. ही शिकवण आजही अनेक भक्तांच्या जीवनात उपयोगी पडते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी श्रद्धा आणि संयम याचं महत्त्व सांगितलं. ते म्हणायचे की खंडोबा लगेचच सगळ्यांना इच्छा पूर्ण करत नाहीत, पण योग्य वेळी योग्य ते देतो. त्यामुळे भक्तांनी संयम ठेवणं आवश्यक आहे. ही विचारसरणी लोकांना मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. तसेच शेवटी बाळूमामा आणि खंडोबा यांचं नातं हे एक अदृश्य पण जाणवणारं बंधन आहे. ते शब्दात पूर्णपणे सांगता येत नाही, पण अनुभवता येतं. बाळूमामांनी आपल्या आयुष्यभर लोकांना हेच शिकवलं की देव दूर नाही, तो आपल्या विश्वासात, आपल्या कष्टात आणि आपल्या प्रेमात आहे. आणि जेव्हा हे समजतं तेव्हा माणसाचं संपूर्ण जीवन बदलून जातं. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, खंडोबा राजांच्या नावानं चांग बरं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, तुम्ही या चॅनलवरती, या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असलेला तर चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा आणि जय खंडोबा राजाच्या नावानं चांग बरं हीच कमेंट करा भक्तांनो. ठीक आहे. आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. श्री स्वामी समर्थ.